ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सलीम कुत्ता सोबतचा व्हायरल त्यांचा व्हिडिओ झाला होता आणि याच प्रकरणामध्ये लोकसभेपूर्वी बडगुजर यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते। विधानसभेत सुद्धा चौकशीची मागणी करण्यात आली होती। तर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये चौकशीची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार आता ठाकरे गटाचे एक महत्त्वाचे नेते बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढताना दिसतात आणि तेही लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर असताना हा गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। अगदी फरार, कारण जशी आता माहिती होती 2-3 दिवसापूर्वी सुधाकर बडगुजर यांना बढती मिळाली होती। त्यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रही देण्यात आली होती ठाकरे गटाच्या वतीनं। मात्र त्यानंतरच अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत। त्यामुळे आगामी काळात निवडणुकाच्या पूर्वी बडगुजर यांच्या अडचणी वाढणार हे मात्र निश्चितच। कारण याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून, त्यांच्याकडे जाऊयात। महेश, काय सांगाल? बडगुजर यांच्या अडचणी वाढताना दिसतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, काय अपडेट्स? अगदी खरंय फरा। खरं तर सलीम कुत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे। खरं तर हिवाळी अधिवेशनामध्ये नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते। सलीम कुत्ता प्रकरणी जे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ हे सभागृहात दाखवले होते। यानंतर खरं तर बडगुजर यांचा पाय हा खोलात गेलेला होता आणि त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा जो ससेमिरा होता तो लागलेला होता। नाशिकच्या क्राईम युनिटकडनं सातत्याने त्यांची जी चौकशी होती ती देखील केली गेली होती। ज्या फार्म हाऊसवर बडगुजर यांनी पार्टी केली होती सलीम कुत्ता सोबत, तो देखील समोर आलेला होता। त्यामुळे एकूणच बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होत होती आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमान्वये खरं तर हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि यानंतर आता बडगुजर यांची चौकशी कशा पद्धतीने होते, पोलीस ऍक्शन घेता आणि बडगुजर काय करतात हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।